ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्या प्रत्येकालाच असे वाटते की लक्ष्मी मातेची आपल्यावर कायम कृपा राहावी आणि आपल्या घरात त्यांचा नेहमी वास असावा, म्हणजेच आपल्या घरात लक्ष्मी माता नेहमी टिकून राहावी आणि घरात सुख, धन, संपत्ती, सौभाग्य कायम टिकून राहावं असं वाटत असतं। म्हणूनच यासाठी आपण काही खास दिवशी खास उपाय केले तर त्याचे आपल्याला खूप उत्तम असे फळ मिळतेस। त्यापैकीच एक खास शुभ दिवस आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजेच अक्षय तृतीया। या दिवशी केलेलं कुठलंही काम करण्यासाठी आपल्याला पंचांग बघण्याची गरज नसते। स्वयंसिद्धी आणि उगादी तिथी असं अक्षय तृतीयेला म्हटलं जातं। आपल्या हिंदू धर्मात अक्षय तृतीयाला अतिशय पवित्र मानलं गेलेलं आहे आणि आपण हा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो। हा दिवस सर्व कार्यांसाठी उत्तम आहे असं सांगितलं जातं। या दिवशी जर आपण कुठलंही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला सदैव प्रगती मिळते आणि शुभ परिणाम त्या कामाचे दिवसेंदिवस वाढतच जाते। म्हणूनच या दिवशी केलेले कुठलेही काम हे सफलच होते असे म्हटले जाते। आता अक्षय तृतीया, अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देणारे असते। म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। तर मंडळी, आपल्याला माहितीच आहे की अक्षय तृतीयाला बरेच लोक सोन्याची खरेदी करतात, परंतु सगळ्यांनाच आजकालच्या या जगात सोने घेणे काही शक्य होत नाही। तर आपण पाहूया की आपण सोन्यापेक्षाही मौल्यवान असलेल्या कुठल्या गोष्टी किंवा वस्तू या दिवशी खरेदी करू शकतो आणि त्याचप्रमाणे त्यांचा काय उपाय करू शकतो की ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर कायम राहील, कायम टिकून राहील। त्यासाठीचे आपण काही उपाय पाहणार आहोत की कुठलं काम आपल्याला त्या दिवशी करायचे आहेत की ज्यामुळे माता लक्ष्मी कायम आपल्या घरात टिकून राहील। चला तर मग बघूया। आता मंडळी, अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील स्त्रियांनी कुठली कामे किंवा कुठला उपाय करायचा आहे त्याविषयी आपण जाणून घेऊ। यापैकी जर तुम्ही एकही उपाय केला तरी चालेल, जर तुम्हाला सगळे जमत असतील तर तुम्ही सगळे सुद्धा करू शकता। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जो तुम्हाला आवडेल, सोपा वाटेल तो उपाय तुम्ही नक्की करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करू। पण त्याआधी तुम्ही चॅनलला जाऊन पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच मी कुठलाही नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीच्या भांड्यांची पूजा करून त्यात पिण्यासाठी पाणी भरण्याची प्राचीन परंपरा आहे आणि म्हणूनच शास्त्रानुसार आपण घरात जर त्या दिवशी मातीचे भांडे आणले किंवा खरेदी केले आणि त्या मातीच्या भांड्याची पूजा करून त्यात आपण पाणी भरून ठेवले तर याचे आपल्याला उत्तम फळ मिळते। कारण हे मातीचे भांडे कलशाचे प्रतीक मानले जाते आणि ज्यामध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास असतो असे सुद्धा मानले जाते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच कवडी। धर्मशास्त्रानुसार माता लक्ष्मीला कवडी अतिशय प्रिय आहे। जर आपण या दिवशी कवड्यांची खरेदी करून ते माता लक्ष्मीची पूजा करून त्यांच्या चरणांजवळ अर्पण केले आणि दुसऱ्या दिवशी ते जर लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवले तर त्यामुळे सुद्धा आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा होते असे म्हटले जाते। आपल्याला सर्वांना माहितीच आहे, अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी आणि विष्णूंची सुद्धा पूजा करतात। तर या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सौभाग्याची सामग्री सुद्धा अर्पण करू शकता।
आणि त्या दिवशी आपण देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र सुद्धा घरात आणू शकतो। समजा तुम्ही अक्षय तृतीयेला जर सोने खरेदी नाही करू शकत तर तुम्ही श्रीयंत्राची सुद्धा खरेदी करू शकता आणि त्याची तुमच्या देवारात त्या दिवशी स्थापना सुद्धा करू शकता, कारण या दिवशी श्रीयंत्राची खरेदी करणे खूप खूप जास्त शुभ असे मानले जाते। आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीची जोडवी पूजेत ठेवून त्यानंतर ती आपण आपल्या नंदेला किंवा भावजायाला किंवा मुलीला ती भेट करू शकतो, किंवा आपण सुद्धा त्याची खरेदी करून स्वतःसाठी सुद्धा ते घेऊ शकतो। लाखेच्या लाल, पिवळ्या किंवा हिरव्या बांगड्या सुद्धा या दिवशी घातल्याने किंवा विकत घेतल्याने आपल्याला लाभ होतो। म्हणजे सौभाग्याची कुठलीही वस्तू गोष्ट आपण घेतली तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो। त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण चांदीची गजलक्ष्मी आणून त्यावर केशर अर्पित केलं तर ते सुद्धा शुभ मानलं जातं। जर तुम्हाला चांदीचं जमत नसेल तर तुम्ही पितळाचं किंवा इतर दुसऱ्या धातूचं किंवा मातीचं सुद्धा गजलक्ष्मी आणू शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवी लक्ष्मीचा आवडता पदार्थ म्हणजे तांदळाची खीर। तुम्ही त्या दिवशी लक्ष्मी मातेला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून अर्पण सुद्धा करू शकता, कारण की ती लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे। तुम्ही गरिबांना सुद्धा अन्न, वस्त्र, धन, पात्र इत्यादी गोष्टी या दिवशी दान करू शकतात। दक्षिणावर्ती शंख हा सुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता, कारण दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी मातांना प्रिय आहे असे म्हणतात। आणि असे सुद्धा म्हटले जातं की ज्या घरात दक्षिणावर्ती शंख असतो तिथे नेहमी सुख समृद्धीचा वास असतो। या दिवशी तुम्ही शंखात पाणी भरून प्रभू विष्णूंचा अभिषेक सुद्धा करू शकता। पाण्यानेच करू शकता असं नाही की तुम्ही दूध व दह्याने सुद्धा करू शकता व ते तुम्ही त्यांना अर्पण करू शकता। देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं सुद्धा तुम्ही देवघरात ठेवू शकता आणि तिथे तुम्ही अखंड दिवा सुद्धा लावू शकता। देवी लक्ष्मीचे पावले सुद्धा खूप शुभ मानले गेलेले आहेत। अक्षय तृतीयेला घरातील देवघरात देवी लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीजवळ आपण 11 गोमती चक्र सुद्धा ठेवावे, कारण गोमती चक्र सुद्धा लक्ष्मी मातेला प्रिय असतात। आणि समजा तुमच्याकडे या सर्व वस्तू आधीच तुमच्या घरात जर असतील तर त्या दिवशी तुम्ही त्या स्वच्छ करून त्यांची पूजा करू शकता। आणि तुमच्याकडे जर समजा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो नसेल तर या शुभ दिवशी तुम्ही त्याची स्थापना सुद्धा करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीया येण्याच्या अगोदर आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे, आपल्या घरातील घाण सगळी काढून टाकायची आहे, कारण आपण आधीपासूनच हे ऐकत आलो आहे की हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे। त्यामुळे लक्ष्मीची जर आपल्यावर कृपा पाहिजे असेल, आपल्या घरावर कृपा पाहिजे असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता। लक्ष्मी मातेला स्वच्छता अतिशय प्रिय असते। त्यामुळे अक्षय तृतीयाच नाही तर कुठलाही सण किंवा दररोज आपण आपलं घर हे स्वच्छ, नीटनेटकं, छानच ठेवलं पाहिजे, तर त्यामुळे माता आपल्या घरात नक्कीच प्रवेश करेल। तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एक लाईकसुद्धा करा। समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून द्या, म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहितीसोबत। तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।